मला हे सांगायचं आहे, तुम्ही सांगतात की कर्जमाफी देऊ आणि आज तुम्हीच म्हणतात की आम्ही असं बोललेलो नाही. हे कोणच्या असं सांगितलेलं आहे तुम्ही? आम्ही नाही सांगितलं. शेतकरी तुम्हाला कधीच म्हणला नाही की कर्जमाफी करा, परंतु तुम्ही मतदान घेत्या वेळेस सांगितलं की आम्ही आहे ना तुम्हाला कर्जमाफी देऊ, पीक विमा देऊ, दुधाला अनुदान देऊ, तुमच्या शेतकऱ्याला शेतमालाला हमी भाव देऊ. आणि आज ते सगळं निवडून आल्यानंतर तुम्हाला 5 वर्ष गरज नाही शेतकऱ्याची, त्यामुळे तुम्ही विसरून चाललेले आहे. यांची पगाराचे आमदार खासदार वाढले कोणी सांगितले ते 25% वाढ कोणी सांगितली होती? इकडे पगार नाही, इकडे आमकनी लाडक्या बहिणी कोणी सांगितलं होतं यांना? कोणती लाडकी बहीण यांची आशा लागली होती? यांनी दिल्या आशा लावून मिळल्या बाया. अहो यांना कोणी सांगितलं होतं ते? आणि हे 1.25 लाख काल परवा लगे बिनबोबाट आम्हाला माहित नाही तुम्हाला माहित नाही दिलं वाढून किती 25% वाढ. आणि आम्ही दुधा करता 2 रुपया करता ओरडतो टाळ वाजतो आम्हाला काही नाही, आमचं अनुदान काही नाही. अहो सरकार सारखे चाठळ लोकच नाहीये. काय बोलायला पाहिजे? राग येऊन जातोय सरकार कोणतं. आम्ही एका सरकार बोलून सगळे एकच आहे की शेतकरी हा कापूस विकून कर्ज भरतो आणि आज जर तुम्ही 28 तारखेला घोषणा करता आणि जर 31 तारखेच्या आत पैसे भरा म्हणता, तर आम्ही शेतकऱ्यांना जगाव कसं? फाशी घेऊन मारायचं का आम्ही? 3 दिवसामध्ये एवढे पैसे आणायचे कुठून? जर पीक कर्ज 50,000 असेल शेतकऱ्याकडे, त्याचं व्याज असेल 2-3 हजार रुपये, आम्हाला कापूस विकून, तूर विकून, सोयाबीन विकून त्याला आज भाव नाही, तो विकून आम्ही पीक कर्ज भरत असतो. आणि जर तुम्ही सांगता 28 तारखेला घोषणा करता आणि 31 तारखेपर्यंत भरा म्हणता, 3 दिवसामध्ये एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांना आणायची कुठून? हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला भरघोस बहुमत मिळालं. या निवडणुकीच्या दरम्यान महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना, आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली होती. आणि याच निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना आणि कर्जमाफी या 2 गोष्टी गेम चेंजर ठरल्या होत्या. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा जेव्हा प्रचार सुरू होता त्या दरम्यानच्या काळामध्ये महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केली होती, जर आमचं सरकार राज्यात आलं तर त्या सरकारच्या माध्यमातून आम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती. आणि त्यानंतर राज्यात सरकार आले. आता सरकार येऊन काही महिने उलटलेत, मात्र अद्यापही कर्जमाफी झाली नाही. शेतकरी कर्जमाफीची आस लावून होते. मात्र आता नुकतंच अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक घोषणा केली आहे. त्यामध्ये ते म्हणतात की राज्यातली परिस्थिती आता तशी राहिली नाही, त्यामुळे जे शेतकरी कर्जमाफीची अपेक्षा लावून बसले आता त्यांनी अपेक्षा सोडून द्यावी आणि आता कर्ज स्वतः भरावं अशी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतं. विरोधकांनी यावरती सडकून टीका केली आहे आणि शेतकऱ्यांमध्ये देखील या संदर्भात रोष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या संदर्भात जे काही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्याच्या संदर्भात आपण काही शेतकऱ्यांची बातचीत करणार. आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आलोय. त्या ठिकाणी त्यांच्या जे काही मागण्या आहेत, काही नेमके त्यांच्या समस्या आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. मला एक सांगा की उपमुख्यमंत्री अजित पवार आता म्हणतात की राज्याची अशी परिस्थिती नाही की आता शेतकऱ्यांचं कर्जमाफ होईल, त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आता स्वतःचं कर्ज भरायला सुरुवात केली पाहिजे. मला माहिती त्यांनी विधानसभेच्या इलेक्शनला म्हणायलाच नाही पाहिजे होतं ना आम्ही कर्जमाफी करतो. आम्ही आमचं काही करून आम्ही भरण्याच्या तयारीत राहत होतो. व्याज आम्ही ते कर्ज भरत होतो. यांनी सांगितलं आम्हाला का आम्ही व्याज माफ करणार आहे. मग मी म्हणतो माय मारावं पण आशा मरू नये अशी एक म्हण आहे. त्याच्यामुळं आम्ही आशाला लागलो ना की माफ करणार आहे. आम्ही थांबलो आणि आता हा मार्च महिना पूर्ण होत आला. आणि आता काल परवा अजित पवारांनी सांगितलं 28 तारखेला, म्हणजे 28 म्हणजे आज 2 दिवसापूर्वी सांगितलं तुम्हाला भरावंच लागेल, पीक कर्ज तुम्हाला द्यावंच लागेल. आता आम्ही आयत्या वेळेला कुठून पैसे आणायचे आणि कुठून भरायचे? हे जर शेतकरी आत्महत्या केले ना याला सरकार जबाबदारी साहेब. सगळे हे चाटा मारते काही सांगायचं. आता त्यांनी आत्ता काल परवा पवार साहेबांनी तेही सांगितलं काय की आम्ही दुधाचं त्यांना हे देतोय ते अनुदान. आता अनुदान दिलंय असं म्हटले ते काल. अहो अनुदान सप्टेंबर पासून बंद आहे, म्हणजे बघा आज किती महिने झाले? आज 6 महिने झाले. मग असे चाटा मारता कशाला असं बोलता हो तुम्ही सत्य तुम्हीच बोलायचं, तुम्हीच आम्हाला नडला, तुम्हीच आमचे कारणीभूत तुम्हीच आहे. आज जो बी शेतकरी नडला जातोय ना हा याला कारणीभूत पुरे सरकारच आहे. आणि सरकार कोणतंही नाही, हे सगळे सरकार हे कोणतं घ्या सरकार तेच आहे, माणसं तेच आहे. आणि काय कोणत्या सरकारला नाव ठेवायचं नाही, पण सगळे माणसं तेच आहे आणि कोणते सरकार शेतकऱ्याच्या विरोधातच आहे. त्याच्यामुळे आम्ही सरकारवर अजिबात खुश नाही आहे आणि सरकार शेतकऱ्याच्या धार्जिने नाही.
तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांच्या धार्जिन सरकार नाहीये. हम्म. मात्र नुकताच अर्थसंकल्प सादर झाला राज्याचा आणि त्याच्यामध्ये जे काही सगळ्या अडचणी होत्या त्या सगळ्या अजित पवारांनी समोर आणल्या की आता पूर्वीची परिस्थिती होती तशी परिस्थिती राहिली नाही. कारण की अनेक अडचणी ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असू द्यात किंवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन असू द्यात, पगारी असू द्यात आणि असं मूलभूत सुविधांसाठी लागणारा खर्च यामुळे आता बरोबर आहे, ते बोलले, त्यांनी अडचणी दाखवल्या, आम्ही ऐकल्या. ठीक आहे, यांना हे यांची पगाराचे आमदार खासदार वाढले, हे कोणी सांगितले? ते 25% वाढ कोणी सांगितली होती? इकडे पगार नाही, इकडे आमकं नाही. लाडक्या बहिणी कोणी सांगितलं होतं यांना? कोणती लाडकी बहीण यांची आशाला लागली होती? यांनी दिल्या आशा लावून भेटल्या बाया. अहो, यांना कोणी सांगितलं होतं ते? आणि हे 1.25 लाख काल परवा लगे बिनबोबाट, आम्हाला माहित नाही, तुम्हाला माहित नाही, दिलं वाढून. किती? 25% वाढ. आणि आम्ही दुधाकरता 2 रुपयाकरता ओरडतो, टाळ वाजतो, आम्हाला काही नाही, आमचं अनुदान काही नाही. अहो, सरकार सारखी चाठळ लोकच नाहीये. काय बोलायला पाहिजे? राग येऊन जातोय सरकार कोणतं. आम्ही एका सरकार बोलून सगळे एकच आहे. हे सगळं सरकार एकच आहे, यात वेगळं कोणतंच नाहीये. हे सरकारच बरोबर नाही. नक्कीच सरकार शेतकऱ्यांच्या धार्जिन नाही आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार काही पुढे येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मला सांगा, अजित पवार म्हणतात की राज्यातली परिस्थिती आता पूर्वीसारखी राहिली नाहीये आणि ज्यामुळे जी काही कर्जमाफीची आस लावून बसलेले शेतकरी आहेत त्यांनी आता कर्जमाफीची अपेक्षा सोडून द्यावी आणि आता कर्ज भरायला सुरुवात करावी. बरोबर आहे. कारण की अजित पवार म्हणतात पूर्वीसारखं राहिलं नाही. कारण की 20 वर्षापूर्वी जर बघितलं असेल तुम्ही, तर सोयाबीनचे 4,000 रुपये क्विंटल होती आणि आज सुद्धा शेतकऱ्याला 4,000 रुपये क्विंटलनंच सोयाबीन मिळते. आज जर बघितलं तुम्ही कापसाचे भाव, एकेकाळी 10-15 हजार रुपये क्विंटलनं विकणारा कापूस आज जर बघितला तुम्ही तर 5-6 हजार रुपये क्विंटल भाव विकतो. कारण की शेतकऱ्याला, बरोबर आहे, कारण की शेतकऱ्याचा मालाचा भाव वाढलेलाच नाही. परंतु सरकारी अधिकारी असेल, सरकारी नोकर असेल, आमदार असेल, खासदार असेल, यांचे तुम्ही बघा ना, 5 रुपयाचे आज ते 50,000, 5 लाख रुपयापर्यंत गेले. परंतु शेतकऱ्याच्या मालाला आज सुद्धा हमी भाव मिळत नाही. बरोबर बोलतात ते, कारण की शेतकरी तसाच मारला पाहिजे आणि हे जगले पाहिजे. या सरकारला कोणी सांगितलं होतं की तुम्ही जाहीरनाम्यामध्ये, त्यांनीच आम्हाला आश्वासन दिलं की आमचं सरकार आल्यानंतर सरसगट कर्जमाफी करू, आणि आज तुम्ही तो शब्द बदलतायत. आम्हाला हे विचारायचं आहे सरकारला, क्या हुआ तेरा वादा सरकार? खोटं बोल पण रेटून बोल हे सरकार आहे आणि या सरकारचा मी एक शेतकरी म्हणून जाहीर निषेध करतो. आम्हाला आश्वासन नको, आश्वासनाची पूर्तता करा. आम्हाला लाडकी बहीण नको, आमच्या शेतमालाला भाव द्या. आम्हाला तुमचं दुधाचं अनुदान नको, दुधाला 50 रुपये भाव द्या. आणि आज जर तुम्ही 20 मार्चचा एक उदाहरण देतो मी तुम्हाला, सरकारने GR पास केला आणि पीक विम्यामध्ये अनेक जाचकाठी घातलेले आहे. तुम्ही ते सुद्धा बघा. पीक विमा इथून पुढे सरकारला बंद करायचा आहे. फक्त सरकारला लाडकी बहीण योजना चालू ठेवायची आहे आणि शेतकऱ्याला मारायचं आहे. तुम्ही म्हणताय की निवडणुकीच्या दरम्यान सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं. मात्र अजित पवार त्या कालच्या भाषणात म्हणतायत की असं कुठं मी तुम्हाला बोललेलं दाखवा की मी कर्ज माफी करेल अशी घोषणा केली आहे. अहो अजित दादा, तुमचे देवेंद्र फडणवीस, तुम्ही आणि एकनाथ शिंदे सरकार, तुम्ही तिघं मिळून सरकार चालवतायत आणि आज राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस आहे. त्यांचा जाहीरनामा बघा तुम्ही. आज त्यांनी जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला सरसगट कर्जमाफी देऊ. आणि एकवानाचं सरकार आहे, 3 तिघाडां काम बिघाडा आहे सरकार आहे. कारण की खोटं बोल पण रेटून बोल. कारण की अजित दादा कधीच खरं बोलत नाही, एक बोलतात एक वागतात, असं अजित दादा आहे. कारण की मला हे सांगायचं आहे, तुम्ही सांगतात की कर्जमाफी देऊ आणि आज तुम्हीच म्हणतात की आम्ही असं बोललेलो नाही. हे कोणच्या असं सांगितलेलं आहे तुम्ही? आम्ही नाही सांगितलं. शेतकरी तुम्हाला कधीच म्हणला नाही की कर्जमाफी करा, परंतु तुम्ही मतदान घेत्या वेळेस सांगितलं की आम्ही आहे ना तुम्हाला कर्जमाफी देऊ, पीक विमा देऊ, दुधाला अनुदान देऊ, तुमच्या शेतकऱ्याला शेतमालाला हमी भाव देऊ. आणि आज ते सगळं निवडून आल्यानंतर तुम्हाला 5 वर्ष गरज नाही शेतकऱ्याची, त्यामुळे तुम्ही विसरून चाललेले आहे. नक्कीच 5 वर्ष आता शेतकऱ्यांची गरज नाही म्हणून ते विसरून चालले असं म्हणतायत. तुम्ही शेती करता, तुम्हाला किती एकर शेती आणि काही कर्ज वगैरे काढलंय का? 2 एकर शेती आहे आणि कर्ज 42,900 रुपये काढलं होतं. ते 45,700 रुपये भरलं, आजच पेड केलं. कारण धाक्यामुळं अजित पवारांनी सांगितलं की भरल्याशिवाय पर्याय नाही. माझा उसने पासने करून एकूण ते कोण हाता पडून लोक कोणते पैसे ॲडजस्ट केले आज आणि आज पेड केले. तिथं परिस्थिती खूप बेकार आहे. मुली पोराचं शिक्षण हे अवघड होऊन बसलेलं आहे. शिक्षणासाठी पैसा लागतो, घर खर्चेसाठी सुद्धा पैसा लागतो. इकडून एवढं पेड होणार आहे. 2 एकरमध्ये काय होतं? पण ते करावंच लागत ना. घासून सरकारनं थोडं सहकार्य करावं, थोडं
गोरगरीब जनतेला. पण अजित दादा म्हणताय, अजित पवार म्हणतायत की आता राज्यातली परिस्थिती तशी राहिली नाही की तुम्हाला कर्जमाफी होईल म्हणून, त्यामुळे आता कर्ज भरायला लागा. त्यामुळे आता तुम्हाला कर्जमाफीची काही अपेक्षाच ठेवू नका असं त्यांचं म्हणणं आहे. नाही नाही, ठीक आहे, पण ते पहिलं म्हणले ना, त्याच्यामुळे मग आम्ही अपेक्षा ठेवणार नव्हतो. तुम्ही म्हणल्यानंतर माणूस अपेक्षा ठेवतच पण ना. अजित पवार म्हणतात मी कुठं बोललो असं दाखवा. ते नाही बोलले, पण त्याच्यात तिन्हीचा मिळून जाहीरनामा असतो ना. जाहीरनामा हा तिन्ही पार्टीचा मिळून असतो ना. वैयक्तिक एक पक्षाचा नाही माणूस बोलू शकत ना. आज थोडी एकनाथ साहेब बोलले म्हणजे ते त्याचं पक्षच नाही. जाहीरनामा हा युतीचा असतो, त्याच्या तिघाचा मिळून असतो जाहीरनामा. जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं ना, त्याच्यामुळं आमची अपेक्षा तीच होती. पण लाडकी बहीण योजनेमुळे आता सरकारवर मोठा भार पडलाय, त्यामुळे आता आता परिस्थिती नाहीये. मला एक सांगा, लाडकी बहीण त्याने आता किती महिला कमी केलेल्या आहे? कमीत कमी 35-40% महिला कमी केलेल्या आहेत. आणि इथून पुढे आणखी कमी म्हणजे राहिलंच का लाडकी बहिणीचं? विषय संपत आला ना तो आता. पण त्याच लाडकी बहीण योजनेमुळे आता भार पडलाय म्हणताय ना ते. नाही, भारत त्याच्यामुळे नाही पडलाय म्हणतात. त्याच्या अंतर्गत काही याच्यामुळे त्याच्या तसं म्हणताच येत नाही ना त्या लाडकी बहिणीमुळे. मग आता तुमची काय मागणी? मागणी काय आमची? आवाज शेतकऱ्याला फक्त शेतीला मालाला भाव द्या, दुधाला भाव द्या. मागचं तुमचं जे अनुदान आहे ते अनुदान जे विखे पाटलांनी 5 रुपये केलं आणि 2 म्हणजे 7 रुपये टोटल केलं, ते 5च मिळतंय. 7 व्हायला तयारच नाही अजून बी. वर्ष होऊन गेलं त्या गोष्टीला, त्यात बी वाढ करावं. नक्कीच. पिकाला हमी भाव द्या अशी त्यांची मागणी, आणि दुधाला देखील भाव दिला पाहिजे. आणखी काही शेतकरी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. अजित पवारांचं जे वक्तव्य आहे तुम्ही ते ऐकलं का? तुम्ही ऐकलं ना ते कर्जमाफी. काय आता ते म्हणतात की आता जी काही परिस्थिती, राज्यातली परिस्थिती बिकट झाली, त्यामुळे आता कर्जमाफी मिळणं आता शक्य नाही. तुम्हाला कर्जमाफी द्यायचीच नाही तर मग तुम्ही म्हणण्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली सरकारची. शेतकऱ्यासाठीच झालेली आहे, इतर गोष्टीसाठी झालेली आहे का? सांगा तुम्ही मला. आज शेतकऱ्याची काय हाल चालू आहे? कापसाला काय भाव होता? आज याला तुरीला काय भाव आहे? डाळ 200 रुपये किलो आणि तूर चालली 600 रुपये क्विंटल. म्हणजे शेतकऱ्यांना जायचं कुठं? एक काम करा, कर्जमाफी नको, आम्हाला काही नको, फक्त हमी भाव जो मला दिलेला घोषणा केली तेवढंच शेतकऱ्याला द्या, त्यातून आम्ही आनंदात जाऊ. आज ह्यावेळेस, मागच्या वेळेस, ह्यावेळेस आडगावला पाऊसच नाही. तुम्ही बघता कशी विरान झालेली शेती. मग या शेतकऱ्यांना जायचं कुठं? आता तुम्ही म्हणता 2-3 दिवसात पैसे भरून टाका, शेतकऱ्यापाशी पैसे नाही. तो शेवटला काय करून बनबन करीन, कुठतरी जाऊन झाडाखाली पडून राहील. लेकरं बाळ त्याच्या उन्हात पडते. सरकार येईल 2 मिनिटं, 2 मिनिटं स्थळना जेल करते आणि पंचनामा करा म्हणते, नंतर पैसे पाठवून देऊ. वो एक बात है, ये उसकी एक बात बोलतो मैं, थोड़े में एक धड़ा है. बीमार रहती है बच्ची और गरीब रहती, झोपड़ी में रहती, 2 मियाँ भी रहती, और वो बच्चा बीमार रहता है. तो बीमार इतना रहता है कि उसको मरने के दवाखाने में ले आने की ताकत नहीं है, पैसे भी नहीं है. फिर नेते आते, चलो भाई कुछ तो भी अब करेंगे. लाए झोपड़पट्टी में, अपने पैसा लाए, कपड़े लाए, थोड़ा खाने को लाए, और वो घर में जाते और देते तो बच्चा मरे हुआ है. तो उसका शोहर क्या बोलता है, मर्द क्या बोलता है, रोरी काय को बोले, अरे खाना नहीं मिलत क्या हुआ, कब दवा नहीं मिलत क्या हुआ, कम से कम 15 से मिल. वैसे खेती वाले का हाल हो गए. क्यों? कब जाता? अभी 3 दिन में पैसे कौन भरेगा? 3 दिन बैंक में बंद है, अब पैसे कहाँ चलेंगे? आज 60,000 70,000 रुपये जो लोन है कहाँ से देंगे? एक दिन तो नहीं मिल सकता ना. आज 70 रुपये नहीं मिल सकते. आज बताओ, बच्चे के स्कूल का खर्चा, महंगाई, 160 वो बोल रहे रुपये हैं कि लाड़की बहन योजना और ये सारे योजनाओं की लाड़की बहन योजना तुमने चालू करे, पब्लिक ने मांगी थी. अच्छा करे, बहुत अच्छा करे, तुमने चालू करे, हम उसके बारे में खिलाफ नहीं. कम से कम खेती वालों क्यों मार रहे? फिर आज तेल का क्या भाव है? मीठा तेल का, खाने का तेल 160-180 रुपये हो गए, शक्कर 42 हो गए, दाल कितने भाव बढ़ गए, और हमारे माल को कोई भाव नहीं है. कौन पूछ रहा है हमको? खेती वाले अधिवेशन होगा, कुछ नहीं, टाले बाजे, हम घर को बैठे, वो उनके प्लेन से निकल गए. ये हालत हो गई. खेती वाले ने करना क्या? और दूसरा कुछ चारा नहीं. जब उसका दिमाग सर जाएगा तो कहीं लटक जाएगा, उसके भी बच्चे खुले गिर जाएंगे, और कुछ नहीं मिलने का. सरकार ने एक करना, कुछ योजना नहीं, कर्ज माफी भी नहीं वाला, सिर्फ हमारे माल को भाव दो, हम उसमें जिएंगे सुकून से, और थोड़ा कुछ पानी के लिए इंतजाम करो. आज बोर 300 फुट का बोर है, वो देखो सामने बोर है, पानी का पता नहीं उसको, बारिश है नहीं ना. तुमको कोई सीजन करो ना, कुछ ना किधर से पानी लाओ ना, और खेती वाले को जरा डेवलप करो. तुम अनिश्चित घोषणा करते रहेंगे, कर्ज माफी है, लाड़की बहन, ये बोलते जाएंगे. अच्छा है भाई, तुम जो बोल रहे करो, हम वो नहीं बोल रहे. कम से कम खेती वाले को सोचो, इनके माल को उससे भी 2 पैसे मिलना, खेती वाले सुकून से जीना, ये हमारी उम्मीद है. इससे और कुछ ज्यादा बोल नहीं सकते हम. नक्कीच शेतकऱ्यांना माफीची भीक नको आहे. त्यांना फक्त त्यांच्या मालाला भाव पाहिजे, आणि जी काही पाण्याची जी काही व्यवस्था आहे ती केली पाहिजे अशी त्यांचं म्हणणं आहे. तर आणखी एक शेतकरी आपल्यासोबत. सरकारने ही जी काही कर्जमाफी न करण्याची मागणी आता घोषणा केली, तर त्याच्यानंतर तुमचं काय सांगणं आहे सरकारला?
माझं हे सांगणं आहे की शेतकरी हा कापूस विकून कर्ज भरतो आणि आज जर तुम्ही 28 तारखेला घोषणा करता आणि जर 31 तारखेच्या आत पैसे भरा म्हणता, तर आम्ही शेतकऱ्यांना जगावं कसं, फाशी घेऊन मरायचं का आम्ही? 3 दिवसामध्ये एवढे पैसे आणायचे कुठून? जर पीक कर्ज 50,000 असेल शेतकऱ्याकडे, त्याचं व्याज असेल 2-3 हजार रुपये, आम्हाला कापूस विकून, तूर विकून, सोयाबीन विकून त्याला आज भाव नाही, तो विकून आम्ही पीक कर्ज भरत असतो. आणि जर तुम्ही सांगता 28 तारखेला घोषणा करता आणि 31 तारखेपर्यंत भरा म्हणता, 3 दिवसामध्ये एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांना आणायची कुठून? हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नक्कीच. तर हे होते सगळे शेतकरी की यांचं म्हणणं असंच आहे की जे काही शेतकऱ्याने पिकवलेला माल आहे त्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर